कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांब, तुझा फोन चेक करते म्हणजे मला कळत नाही. मला बघायचं नाही निशी. ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांग. अगं पण असं कुठं अरे बोलले मी? तुम्ही दोघीच जण हो, आम्ही वाट बघतोय कोणाची तरी. काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नाही नाही, आम्हाला कसला प्रॉब्लेम तुम्हाला दिसतोय. आणि हां, तुम्ही ज्यांची वाट बघताय ना ते येणार नसतील तर जाऊ द्या, आम्ही आहोत ना. काय रे, हा आम्ही देतो ना कंपनी. हो, आणि चांगली कंपनी देऊ. त्याची काही गरज नाही. तुम्ही प्लीज जा इथून. अरे रागवली रे. प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. ओके, चल निशी. अरे असं काय करताय, तुमच्यासाठी थांबलोय ना आम्ही इथं. लाली, तसा सगळं आता जर ठरलेलाच हा तर आमच्या परवानगीचा प्रश्नच येत नाही. काय तर काय दादा, म्हणजे तुम्हाला चारू सून म्हणून पसंत नाहीये का? नाही नाही मंजू, तसं नाहीये. चारू गोड मुलगी आहे, गुणी आहे, आपल्या खोत कुटुंबाला शोभेल अशीच आहे. मग एकत्र कुटुंबाला निभावून नेईल अशा स्वभावाची वाटते ती. आणि त्यातून श्रीनू आणि चारू लहानपणीचे बालमित्र. आणि म्हणूनच म्हटलं परवानगी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त माझं वैयक्तिक म्हणणं एवढंच आहे की आपण मोठ्याने फक्त ठरवून उपयोग नाही ना. काय श्रीकांतराव, काय वाटतं तुम्हाला? हो खरंय. नाही, मुलांची पण परवानगी घ्यायला हवी ना. दादा, मी चारू सोबत बोलले, तिला श्रीनू पसंत आहे. आणि ते का ना आपल्यासारखा असा एकत्र कुटुंब हवा. मंजूक सांगत होता. हा, तरी पण ना आपण आपल्या मनाची खात्री करून घेऊया. हा चारू, आता तूच सांग का. काय गो, तुका आमच्या श्रीनू बरोबर लगीन करूक आवडात काय? लाजला म्हणजे पसंत हा. हे बघा, प्लीज बाजूला व्हा. आमची वाट सुद्धा नाही तर परिणाम वाईट होतील. एवढी कसली काय? मुकाट्याने अंगावरचे दागिने काढा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. काढा. अरे कोणाला फोन करताय? दागिने काढा, चला दागिने काढा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.